नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच पॅट चाचणी परीक्षेसंदर्भात तारीख जाहीर झालेली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहूया। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी एक GR प्रसिद्ध केलेला आहे। त्यामध्ये पॅट चाचणी संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे की परीक्षा कधी होणार आहे, किती गुणांची होणार आहे, अभ्यासक्रम कोणता असेल याविषयी माहिती आपण पाहूया। चाचणीचा अभ्यासक्रम इयत्ता 3री ते 8वी साठी भाग 1 व भाग 2 सर्व असणार आहे। इयत्ता 9वी साठी प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजीकरिता खालील अभ्यासक्रम असेल। भाषा प्रथम सत्रात जो अभ्यासक्रम आहे तो सर्व आहे। गणित भाग 1 1 ते 3 घटक आहेत आणि गणित भाग 2 साठी 1 ते 4 घटक आहेत। इंग्रजी विषयासाठी प्रथम सत्रामध्ये जो अभ्यासक्रम म्हणजेच प्रथम युनिट आणि सेकंड युनिट असणार आहे। परीक्षेचे माध्यम मराठी माध्यमसाठी मराठीतून पेपर असणार आहेत। सेमी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी सेमीमधून पेपर, इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमधून पेपर असणार आहेत। शिवाय इतर कोणते माध्यम असेल तर त्या माध्यमामध्येच पेपर असेल। तारीख पहा, दिनांक 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान पेपर होणार आहेत। प्रथम भाषा मराठी इयत्ता 3री व 4थी, लेखी व तोंडी परीक्षा 40 गुणांसाठी असेल। लेखीसाठी 30 गुण व तोंडीसाठी 10 गुण आहेत। 5वी व 6वी प्रथम भाषा म्हणजेच मराठी, लेखीसाठी 40 गुण व तोंडीसाठी 10 गुण आहेत। 7वी व 8वी साठी लेखी परीक्षेसाठी 50 गुण आहेत व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत। आणि 9वी लेखीसाठी 80 गुण व तोंडीसाठी 20 गुण, एकूण 100 गुणांसाठी 9वीचा मराठीचा म्हणजेच भाषेचा पेपर असेल। वेळ दिलेला आहे इयत्तेनुसार। तृतीय भाषा इंग्रजी 3री व 4थी साठी लेखी पेपर 30 गुणांसाठी व तोंडी पेपर 10 गुणांसाठी अशी एकूण 40 गुणांची परीक्षा असणार आहे। 5वी व 6वी साठी एकूण 50 गुण आहेत। त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी 40 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत। 7वी व 8वी साठी एकूण 60 गुणांची परीक्षा आहे। त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी 50 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत। 9वी लेखी परीक्षा 80 गुणांसाठी व तोंडी परीक्षा 20 गुणांसाठी, एकूण 100 मार्कांचा पेपर असणार आहे। 3री व 4थी साठी 90 मिनिटांचा म्हणजेच 1.5 तासाचा वेळ आहे। 5वी व 6वी साठी 1.5 तासांचाच वेळ आहे। 7वी 8वी साठी 2 तासांचा वेळ आहे। 9वी साठी 3 तास वेळ आहे। इथे 9वी साठी 120 मिनिटे दिलेली आहेत, परंतु 180 मिनिटे पाहिजेत। गणित विषय सर्व माध्यमांसाठी इयत्ता 3री व 4थी 40 गुणांसाठी पेपर असेल। त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी 30 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत। 5वी व 6वी एकूण पेपर 50 गुणांसाठी आहे। त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी 40 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत। इयत्ता 7वी 8वी लेखी परीक्षेसाठी 50 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण अशी एकूण 60 गुणांची परीक्षा असेल। इयत्ता 9वी त्यामध्ये गणित भाग 1 24 तारखेला पेपर होणार आहे। त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी 40 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण असा 50 गुणांचा पेपर होणार आहे। 25 तारखेला गणित भाग 2 40 गुणांसाठी लेखी पेपर असेल व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण असतील, असा एकूण 50 गुणांसाठी पेपर होणार आहे। याचाच अर्थ असा की 22 तारखेला भाषेचा पेपर होणार आहे, 23 तारखेला इंग्रजीचा पेपर होणार आहे, 24 तारखेला गणित विषयाचा पेपर होणार आहे आणि फक्त 25 तारखेला इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा पेपर होणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या इयत्तेनुसार वहीमध्ये वेळापत्रक व्यवस्थित लिहून काढायचं आहे। दिलेली तारीख, दिलेला विषय, एकूण गुण आणि वेळ म्हणजे तुम्हाला पेपर सोडवताना त्याची मदत होईल। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।